नमस्कार मंडळी, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. आज बघा सकाळ सकाळ जाण्याच्या सवासणीसाठी ना वडत वाढायचं काम चालू आहे. आणि वडत वाडा कोण कोण आले तुम्हाला दाखवतो. बघू शकता, नंदाबाई, ही आमची बुटाबाई आणि ही आमची नवरीबाई. स्वामीने तिला बुटाच म्हणायचं. आणि वडत वाढायचं काम नवरीच चाललंय. ते कसल्या पद्धतीने काय ते आपल्याला काय कळत नाही. आणि आज आपल्याला नवरीला घेऊन मेकअप करण्यासाठी पार्लरला घेऊन जायचंय. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा, दाखवतो. दाखव कुठं लिहिलंय बघा. अभ्यास केला आमचा अभ्यास आता इकडे. अगं पार्लरला जायला बघा, हे कुणच मेकअप करून चालल्यात, पावडर लावून तोंड धुवून. पार्लरला जाऊन काय मेकअप करायचा काय माहिती. ही काळ तोंड बदलेल का काहीतरी आपलं उगाच करायचं. नवरीचं ठीक आहे, नवरीपेक्षा अंकिताचाच मेकअप जास्त आहे. पर जायची गाडी लावती ना, ती लावती. आपण फोटो काढू, मग फोटो काढू ना. लागतं बघत नाही आम्हाला. चला तू नको, आम्ही चालू. चला की आपल्या गाडीत जाऊ. चला मग लाव. काय लाव मग, काय लाव, काय लाव मग. आजच बेडून करावं लागतं काम. लई बेकार आहे आमचा खोटा. मम्मीला म्हणा तू लाव, तर त्या काळ्या तोंडाना दिसत. तू लाव म्हणा. काय तोंड दिसत नाही म्हणा. बाची म्हणा मम्माला बाची. दोन गाड्या घेऊन जावं लागेल. दोन एक गाडी येते का दो तीन त्या. आका इकडे बघ, इकडे बघ ना. मित्रांनो, पार्लर मध्ये जायचे ते असा लोक आहे. पार्लर मधून आल्यावर काय फरक पडतो का नवरीत बघा. आणि ही तोंड बघा. पार्लर जायच्या आधी असं आहे, पुन्हा या बघा काय फरक पडतो. काय नाही फरक पडणार याच्या तोंडात. तिथे गेल्या बघू ना काय करते का नाही. पार्लरला जात आणि येऊ बघा आल्यावर कशा दिसते. अयो पर कटिंग केली होय. तो काय लावले भावा यांना पांढर. कसा मेकअपच कोणी करायचा अंडा लागलेला. किती पैसे द्यायचं. 1700. ऐकलं की मित्रांनो, पैशाचा आकडा 1700. बघा मित्रांनो, आपण थांबलोय बाहेर. आकाला त्यांना पैसे दिले तरी अजून येणार. आल्यावर मग बघू त्याचा मेकअप कसा दिसतोय, काय बघू ते काय केले, काय आपल्याला काय कळत नाही. तरी पण दाखवतो. काय आणलं परू. हे आणलं मम्मीचं वय. बघा मम्मी रुमालून टाकून भामट्यावर. आकाच का वाईट नवरीचाच मेकअप होतोय का नाही आज काय कळणार नाही. वाईटावून गेलो. तोंड बाजूनच आली बा. आता तोंड खराब होईल म्हणून नवरी बघा तिकडून. आम्हाला घरी गेल्या काय ना दिसेल. पोटाला खायचं डायरेक्ट जायची. 4:30 वाजल्यात मला असं वाटतं घरी जावा. काय क्रीमा लावल्यात बाबू. मित्रांनो, मध्ये नवरीने किती मेकअप करून द्या, काही करून द्या, किती खर्च करून द्या, की आलं की बाबा नवरी स्वयंपाकाला बस. विषय द्या का चेहरा दाखवते का एक बार. आता आमची पोरं कानायला लागली. वाटतं ना का फरक आता. चेहराचा समोर नाद घ्यावा लागतं. माझं एक कसा कपडा काढला ना मित्रांनो, लगेच त्याच्यात 2000 बाहेर येतात. आतमध्ये ठेवलं की 2000 आत जातात. आलंच 1000 रुपये. नाही 700 रुपयाची ती शिंटन तीन. आईला सकाळ वस्तू बाहेर आली की बावड्याचा पैसा आला, आणि वस्तू गेली की पैसा गेला. बावड्या पैसे देऊन मिळाला आणि वस्तू घेऊन मिळते. आणि यांना वस्तू घेऊन दमत इतकं अवघड आहे. मी पैसे परवडत नाही काय. दिवसभर हिंडावं लागतं. टुर्नामेंट बघत बसलो या पार्लरला. ह्यांचं बघा, माझं काय तोंड नाही. हे तू कशाला उलगडीत अंकिता ती साडी. शालू आहे का त्यो. एकदम बारीक, एकदम स्लिम पडली पाहिजे साडी. हा तेच म्हणलं शालू तो. आणायची का. हा बघू ना. इस्त्री करून आणावं लागेल ती. हा का इस्त्रीचं करायचं असते सांगा. ती बघ बरं किती झाली ती.
तिला आताच वापरायचं नाही ती शिकून ते एक लग्नाची घालायची का काय नाही नाही लग्नाची नाही ना नाही. मग काय गरज नाही ते ठेवून दे. मग लग्नाची जर असली ना मग ते जर लय चुरगाळे असले ना मग त्याला सुपारी विचारावं. ठेवली ना सुपारीची साडी माझी बहीण आलेली आहे बांद्रा तिला गेलो होतो मी काळ तोंड बघून तिचं काळ तोंड बघून मी हिला गेलो होतो नदी कशी बघती. खाली नको ठेवू. टीव्ही चालू केला नवरीला मालिकांचा खूप नाद आणि आम्हाला मोबाईल मध्ये व्हिडिओ काढण्याचा. हे सगळे साड्या मित्रांनो हे जे पसारा दिसतोय ना ह्यो 27,472 रुपयाचा आहे ना बरोबर ना. आणि दिवसभर मित्रांनो उपाशी कुठे ह्यांच्या मागे हिंडत पण एक वडापाव नाही रे चालला नाही आम्हाला आणि वरून आम्हालाच म्हणतात आम्ही लय दमलो ना आम्ही लय दमलो लय अवघड आहे.